सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर या 2 दिवसाचे जे काही करंट अफेअर आहे ते आपण एकाच लेक्चरमध्ये या ठिकाणी घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल, ऑल एक्झामसाठी हे लेक्चर तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पहा. उदय कावळे यांनी कशाचा पदभार स्वीकारलेला आहे? तर महानदी कोल्डफील्ड्स लिमिटेडचे CMD म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता महानदी कोल्डफील्ड्सबद्दल आपण एक थोडक्यात माहिती पाहूया. महानदी कोल्डफील्ड्स लिमिटेड म्हणजे काय, MCL, याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1992 रोजी याची स्थापना झालेली आहे. आणि याचं मुख्यालय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर ते संबलपूर, ओडिसा या ठिकाणी आहे. आता महानदी या कंपनीचं नक्की कार्य काय आहे, काम काय आहे? महानदी कोल्डफील्ड्स लिमिटेड ही भारतातील प्रमुख कोळसा उत्पादक कंपनी आहे. म्हणजे कोळशाचं उत्पादन त्या ठिकाणी होतं. ही कोल इंडिया लिमिटेडच्या 8 उपकंपन्यांपैकी एक आहे. म्हणजे कोल इंडियाच्या जे काही 8 उपकंपन्या आहेत त्यापैकी ही एक महत्त्वाची कंपनी आहे. अतिशय इम्पॉर्टन्स पॉईंट आहे तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? ओडिसा या ठिकाणी आहे. तर आपण ओडिसा या राज्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. आता आपण या ठिकाणी ओडिसाबद्दल थोडक्यात एक माहिती घेऊया. ओडिसा या राज्याची स्थापना विचारली तर 1 एप्रिल 1936 रोजी झालेली आहे. ओडिसा या राज्याची राजधानी कोणती आहे? तर भुवनेश्वर ही राजधानी आहे. ओडिसामधील महत्त्वाचे काही स्टॅटिक जीकेचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहूया. कोणार्क मंदिर हे ओडिसामधील प्रसिद्ध मंदिर आहे. हे ओडिसा राज्यातील आहे. युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. कोणतं? तर कोणार्क मंदिर हे युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. त्याचप्रमाणे राजा नरसिंहदेव प्रथम यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. ओडिसामधील अतिशय महत्त्वाचा हे स्टॅटिक जीके सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 पहा. कोणत्या राज्य पोलिसांनी व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलेलं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील जे पोलीस आहेत त्यांनी व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलेलं आहे. पहिले टेलिग्राम तर असायचं, पण आता व्हॉट्सॲपसुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे. तर उत्तर प्रदेशबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहिजे आहे. उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना कधी झाली? 24 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. आणि उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. उत्तर प्रदेश या राज्यातील काही महत्त्वाचं स्टॅटिक जे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म गोरखपूर हा उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याचप्रमाणे एक कथक शास्त्रीय नृत्य आहे, ते सुद्धा उत्तर प्रदेशाचं एक शास्त्रीय नृत्य कथक हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला जातो, कथक हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर ते उत्तर प्रदेश या राज्यामधील आहे. वेळोवेळी हा प्रश्न विचारलेला आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्य सरकारने सन्स मोहीम सुरू केलेली आहे? तर मणिपूर या राज्याने ही मोहीम सुरू केलेली आहे. आता ही मोहीम नक्की काय आहे पहा. ही योजना न्यूमोनियाचा सामना करण्यासाठी सुरू केलेला आहे. तर पहा, ही जी काही मोहीम आहे तर ती न्यूमोनिया या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी, तो आजार कमी करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, ही मोहीम सुरू केलेली आहे. आता याचा फुलफॉर्म काय आहे? संस्था सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया सक्सेसफुली. पहा, आता मणिपूर राज्यामध्ये ही मोहीम आहे. तर मणिपूर राज्याबद्दल आपण काही स्टॅटिक जीकेचे पॉईंट पाहूया. मणिपूर राज्यातील काही महत्त्वाचे उत्सव आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, चेरा ओबा उत्सव असतो. तर नवीन वर्षाची सुरुवात ज्यावेळी होते तर त्यावेळी चेरा ओबा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. या ओशांग ही मणिपूरची होळी म्हणून हा उत्सव ओळखला जातो. कूट महोत्सव असतो. थँक्यू फेस्टिवल आहे हा. हिंडोगबा हा एक क्रीडा महोत्सव आहे. चुंपा हा महोत्सव कापणीचा सण म्हणून केला जातो. तर विद्यार्थी हे सर्व पॉईंट कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले आहेत आणि त्याच वेळी हे घेतलेले आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट हे पॉईंट सर्व आहेत. त्याचप्रमाणे कांग महोत्सव हा रथयात्रा म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. नुकतेच आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर कुरुक्षेत्र, हरियाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पहा, या ठिकाणी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव सुरू झालेला आहे. हरियाणाचे राज्यपाल
भंडारू दत्तात्रय यांनी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे उद्घाटन केलेलं आहे, ज्यात 24 राज्यांची सांस्कृतिक समृद्धता प्रदर्शित करण्यात आलेली आहे आणि हस्तकला मेळ्यासुद्धा सुरुवात झालेली आहे. हा उत्सव 7 ते 24 डिसेंबर दरम्यान चालतो. त्याचप्रमाणे आसाम हे या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी भागीदार आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय गीत महोत्सव आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्या राज्यामध्ये सुरू होत आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. जागतिक बास्केटबॉल दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 21 डिसेंबर रोजी जागतिक बास्केटबॉल सेलिब्रेट केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, जे काही डिसेंबर महिन्याचे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. पहा, 1 डिसेंबर रोजी काय असतो? जागतिक एड्स दिन असतो. 2023 त्याची थीम काय आहे? लेट कम्युनिटीज लीड. त्याचप्रमाणे BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, याचा पण स्थापना दिवस आहे. 2 डिसेंबरला पाहिलं तर जागतिक संगणक साक्षरता दिवस आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आहे. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन आहे. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन, राष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे. 8 डिसेंबर बोधी दिन आहे. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस आहे. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे. 12 डिसेंबर सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिवस आहे. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे. प्रश्न क्रमांक 6. मोहम्मद शमी या क्रिकेटपटूला कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे? तर अर्जुन पुरस्काराने मोहम्मद सन्मानित करण्यात येणार आहे. अर्जुन पुरस्कार 2023साठी 26 खेळाडूसाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पहा, काही महत्त्वाचे खेळाडू आहेत, आणखीन त्यांना अर्जुन पुरस्काराची या ठिकाणी लिस्ट सांगण्यात आलेली आहे. सर्व पॉईंट महत्त्वाचे आहेत. तिरंदाजीसाठी ओजस प्रवीण देवताले आणि आदिती गोपीचंद स्वामी यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. बुद्धिबळसाठी R वैशाली, कबड्डीमध्ये पवन कुमार रितुनेगी, गोल्फसाठी दीक्षा डांगर, घोडसवारीमध्ये अनुष अग्रवाल, टेबल टेनिसमधील अहिका मुखर्जी, पॅरा तिरंदाजीमध्ये शीतल देवी आणि ब्लाइंड क्रिकेटमध्ये इलोरी अजय कुमार रेड्डी यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर संजय सिंग यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट पहा. भारतीय कुस्ती महासंघाचं जे काही स्थापना कधी झाली त्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? वेस्टलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया WFI. त्याची स्थापना कधी झालेली आहे? 27 जानेवारी 1967 रोजी याची स्थापना झालेली आहे आणि त्याचं मुख्यालय विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित केले जाणार आहे? तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकिरेड्डी आहे. तर या दोघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात येणार आहे. तर हे दोघं कोण आहेत? तर बॅडमिंटन खेळाडू आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इतर काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू स्टार्क मिचेल आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला विकत घेतलेला आहे. BCCIने MS धोनीची जी काही जर्सी आहे ती निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024चं आयोजन दक्षिण आफ्रिका करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व करंटली सध्या लेटेस्टमध्ये चालू घडामोडीचे हे सर्व पॉईंट आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. कुनो महोत्सव आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आता कुनो जे काही महोत्सव आहे त्याच्याबद्दल आता जे काय आहे आपण या ठिकाणी पाहूया. कुनो नॅशनल पार्क हे देशातील पहिले चित्ता पार्क आहे. 2022 साली नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा.
जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून कोणत्या भारतीय विमानतळाची निवड करण्यात आलेली आहे? तर केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 हे जे काही विमानतळ आहे, तर हे जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून याची ओळख निर्माण झालेली आहे. जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे. युनेस्कोकडून जागतिक पुरस्कार याला जाहीर करण्यात आलेला आहे. युनेस्कोच्या प्रिक्स वर्सायद्वारे इंटिरियर 2023साठी जागतिक विशेष पुरस्कार या विमानतळाला प्रदान करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी युनेस्कोबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधी झाली? 1945 मध्ये. याचं मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वेने कोणते नवीन सेफ्टी फीचर लॉन्च केलेले आहे? तर पॅनिक बटन हे सेफ्टी फीचर लॉन्च केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी कोणते ॲप सादर केलेले आहे? तर पाट मित्रो हे ॲप त्यांनी लॉन्च केलेलं आहे. वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, जे काही शेतकऱ्यांसाठी पाट मित्रो हे ॲप कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केलेलं आहे? तर वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत हे ॲप सुरू करण्यात आलेलं आहे. आता या ॲपचं उद्दिष्ट काय आहे? शेतकऱ्यांना उत्तम ताग लागवड आणि उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ज्ञान प्रदान करणं हे या ॲपचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. कोणत्या विधेयकानुसार राजद्रोह हा शब्द काढून त्याऐवजी देशद्रोह हा शब्द वापरण्याचं ठरवलेलं आहे? तर भारतीय न्याय द्वितीय संहिता विधेयक 2023 नुसार राजद्रोहऐवजी देशद्रोह हा शब्द वापरण्याचं ठरवलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. 8वीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप सुरू करण्याची सुविधा कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याने ही सुविधा सुरू केलेली आहे. आंध्र प्रदेश राज्याची स्थापना तुम्हाला विचारली तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेलं आहे. याचं मुख्यालय विचारलं तर याचं मुख्यमंत्री आहे सीएम कोण आहेत? YS जगनमोहन रेड्डी आहेत. याची राजधानी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहे. प्रत्येकाने कमेंट करा, आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे? तरी कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर सांगायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. कोणत्या राज्यात 700 किलोवॅट पॉवर क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प रेस्को मोड अंतर्गत स्थापित गुजरात, अहमदाबाद या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे? रेस्कोचा फुल फॉर्म काय आहे असं विचारलं तर रिन्युएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी म्हणजेच काय? रेस्को. आसाममध्ये प्रश्न क्रमांक 17 पहा. आसाममध्ये कोणते नवीन शैक्षणिक विभागाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटीज. याचे कुलगुरू विचारलं तर AK पानसरे हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी या दोन्ही दिवसांचं करंट अफेअरचं हे पूर्ण व्हिडिओ बनवलेलं आहे. या व्हिडिओची जर PDF जर तुम्हाला घ्यायची असेल तर PDF घेण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा.